नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. ह्या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या आठवड्यात ह्या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, ह्यासारख्या अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व येणाऱ्या आठवड्यात कशा प्रकारे मूवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण बघू शकता की आजच्यासाठी आपण वरच्या बाजूला 51,350 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती, खालच्या बाजूला 51,150 ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती. आज आपल्याला थोडंसं गॅपअप ओपनिंग बघायला मिळालं, म्हणजे चार्टच्या दृष्टीनं गॅपअप, आणि त्यानंतर 51,350 ही लेवल ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर लगेचच सेलिंग आलं आणि खूप मोठं सेलिंग आलं, 300-350 पॉईंटपेक्षा जास्त सेलिंग आलं आणि आपण बघू शकतो की इथून खाली आलं. 51,050 ही लेवल सुद्धा एका वेळेला तोडलेली होती. मात्र त्यानंतर वर आलं आणि साधारण 51,150च्या आसपासच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळालं. त्यानंतर नेक्स्ट कॅन्डलमध्ये आपल्याला काय झालं, जिथे ओपन झालं ओपन इक्वल टू लो अशा प्रकारची ही कॅन्डल बनलेली आपल्याला दिसते आणि तिथूनच आपल्याला तेजी बघायला मिळाली. म्हणजे जर ह्या दोन कॅन्डल तुम्ही बघितल्या तर तुम्हाला लगेचच लक्षात येईल की ह्या दोन कॅन्डल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ट्विझर बॉटम पॅटर्न आहे. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये काय होतं, पूर्वी सेलिंग चालू असतं, त्यानंतर एक रेड कॅन्डल बनते, ही रेड कॅन्डल आहे समजा, तर त्याच नंतर थोडंसं आपण त्याला हे देऊ, ओके, त्यानंतर त्याच साईजची एक ग्रीन कॅन्डल बनते. म्हणजे पहिलं डाऊन ट्रेंड चालू असतो, एक रेड कॅन्डल बनते, त्याच साईजची ग्रीन कॅन्डल बनते आणि त्यानंतर तेजी व्हायला लागते. असं ज्या वेळेला आपल्याला इथे दिसतं बॉटमला, तेव्हा त्याला ट्विझर बॉटम पॅटर्न असं म्हणतो आणि ट्विझर बॉटम पॅटर्न हा बुलिश पॅटर्न आहे. याच्यामध्ये ह्या दोघांचा मिळून जो हाय आहे तो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला तेजी बघायला मिळते, जी आज आपल्याला बघायला मिळाली. अर्थात ज्यांनी कालच्यासाठीचं आपण परवाच्या दिवशी केलेलं विश्लेषण बघितलं असेल तर काल गुरुवारी आपल्याला असं वाटत होतं की गुरुवारीच मार्केटमध्ये काय होऊ शकतं, एक शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळू शकते. तुम्ही जर काळजीपूर्वक तो व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी सांगितलेलं होतं खूप सेलिंग झालंय आणि ओपन इंटरेस्ट अनालिसिसमध्ये पण सांगितलेलं होतं की ओव्हरबॉट सिच्युएशन जवळजवळ आलेली आहे. ओव्हरबॉट सिच्युएशनमध्ये काय होतं की खूप शॉर्ट्स झालेले असतात आणि त्या शॉर्ट्समुळे मार्केटमध्ये काय झालेलं असतं की पुट कॉल रेशो जो असतो तो खूप कमी आलेला असतो, म्हणजे 0.5च्या आसपास वगैरे असा आलेला असतो. अशा वेळेला काय होतं, अशा वेळेला आपल्याला मार्केटमध्ये एक शार्प रिव्हर्सल किंवा एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. तर जी अपेक्षा काल होती, मात्र काल काय झालं तुम्ही इथे बघू शकता, ओपनिंग नंतर वर गेलं, पहिल्या 15 मिनिटातच आपल्याला हे क्लिअर झालं की आता आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग येणार आहे आणि त्यानुसार सेलिंग आलं. म्हणजे जी आपल्याला अपेक्षा काल होती, ॲक्च्युली झालं असं की आणखीन थोडंसं सेलिंग झालं आणि आणखीन जी ओव्हरसोल्ड सिच्युएशन, ओव्हरबॉट मगाशी म्हटलं ते चुकीचा शब्द आहे, ओव्हरसोल्ड सिच्युएशन जी होती ती आणखीन ओव्हरसोल्ड होऊ दिली गेली आणि त्यानंतर आपल्याला रिकव्हरी बघायला आली, शॉर्ट कव्हरिंग बघायला आलं. ओव्हरसोल्ड सिच्युएशनमध्ये पुट कॉल रेशो खूप कमी होतो, 0.5च्या आसपास येतो, एक पेक्षा कमी होतो. म्हणजे जे कॉल रायटिंग असतं ते खूप झालेलं असतं, पुट रायटिंग कमी झालेलं असतं आणि अशा वेळेला काय होतं की पुटच्या किमती खूप वाढलेल्या असतात. जेव्हा मार्केटमध्ये मंदी होत असते तेव्हा पुटच्या किमती खूप वाढतात, कॉलच्या किमती खूप कमी होतात. मग जी वाढलेली किंमत असते, ऑप्शन सेलर काय करतो,
त्याला टार्गेट करायचा प्रयत्न करतो. पुटच्या किमती वाढल्यात, मग आता मार्केटमध्ये तेजी आणूया, जेणेकरून वाढलेल्या पुटच्या किमती आहेत त्या खाता येतील, त्या मिळवता येतील. तर असा ऑप्शन सेलरचा प्रयत्न असतो. तर त्यामुळे आपल्याला जे काल अपेक्षित होतं प्रत्यक्षात ते आज बघायला मिळालं. आणि तुम्ही बघू शकता, मी नेहमी सांगतो की मार्केटमध्ये कोणतीही मूव होणार असेल तर त्याच्या आधी आपल्याला एक चांगल्या प्रकारची हिंट मिळते. इथे आपल्याला दिसलं होतं की पहिल्या 15 मिनिटातच असं झालं की हाय जो होता त्याचा रेजिस्टन्स घेतला, लो जो होता तो ब्रेक केला. म्हणजे आपल्याला इथे कळलं, मी त्याच वेळेला सांगितलेलं होतं की साधारण इथे ज्या पद्धतीचं स्ट्रक्चर आहे, 2 दिवस पूर्वी बँक निफ्टीमध्ये आपल्याला साइडवेज मुवमेंट होतीये. ज्या दिशेनं ब्रेकआउट मिळेल, वरच्या दिशेनं मिळालं असतं तर वरच्या दिशेनं, खालच्या दिशेनं मिळालं असतं तर खालच्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होणार. त्या पद्धतीनं खालच्या दिशेनं मोठी मुवमेंट झाली, पुन्हा साइडवेज झालं आणि त्यानंतर आज आपल्याला इथे हिंट दिली गेली की आता काय झालंय, ट्विझर बॉटम पॅटर्न बनलेला आहे. आणि त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर जे काय झालं तो इतिहास आहे जो तुम्ही बघितलेला आहे. इथे सुद्धा लक्षात घ्या की आपल्याला बरोबर 3 टार्गेट अचीव झाली, त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि मग पुढे आपल्याला गेलं. म्हणजे आपल्या ज्या लेवल्स आहेत या लेवलला सुद्धा अतिशय व्यवस्थित पद्धतीनं रिस्पेक्ट केला गेला आणि आपल्याला खूप मोठी म्हणजे जवळजवळ 51,000ला टच होत आलेलं होतं खाली, ते आपण 52,000च्या वर म्हणजे लो पासून बघितलं तर 1000 पॉईंट पेक्षा जास्तची मुवमेंट आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला बघायला मिळाली. जेवढं जोरदार सेलिंग होतं, ज्या वेळेला शॉर्ट कव्हरिंग येते तेवढंच जोरदार आपल्याला रिकव्हरी सुद्धा बघता येते. पण आता ह्या रिकव्हरीमध्ये आपल्याला बाय करायचं आहे का, म्हणजे आता मार्केटचा सगळा ओव्हरऑल ट्रेंड चेंज झालाय का, तर आत्ता लगेचच आपण तसं सांगू शकत नाही. तर आता त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं विश्लेषण करावं लागेल. आपण काय करूया, ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम मध्ये आणि नंतर डेली टाइम फ्रेम मध्ये बघून त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. आता वीकली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा आपण बँक निफ्टीचा चार्ट बघतोय, मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करतो म्हणजे आपल्या सर्वांना व्यवस्थित दिसू शकेल. तर इथे जर तुम्ही बघितलं तर काय दिसत होतं, पूर्वी इथून आपल्याला एक तेजी झाली होती आणि हा हाय बनला होता. साधारण 54,500च्या आसपास हाय बनला होता. त्यानंतर एक सेलिंग झालं आणि हे सेलिंग तुम्ही बघू शकता जवळजवळ 50,000 पर्यंत 50,000 पर्यंत आपल्याला पोचलेलं होतं. ही 50,000ची लेवल आहे, त्याच्यात जरासं वरून आपल्याला एक रिव्हर्सल आलेलं आहे. आता अशा वेळेला आपल्याकडे एक चांगलं टूल आहे जे अशा मुवमेंटच्या वेळेला इम्पॉर्टंट लेव्हल्स कोणते आहेत, सपोर्ट लेवल कोणते आहेत, रेजिस्टन्स लेवल कोणते आहेत हे दाखवायला मदत करतं. त्या टूलचं नाव आहे फिब रिट्रेसमेंट. फिबोनाकी रिट्रेसमेंट लेवल आहेत. तर त्या फिब रिट्रेसमेंट लेवल आता मी इथे हायला मार्क करतो पहिल्यांदा आणि त्यानंतर लोला मार्क करतो. आता इथे लक्षात काय घ्यायचं आहे, शेवटची मुवमेंट जी कंप्लीट झाली आहे बघा, कंप्लीट काय झालंय, हा हाय बनला, त्यानंतर हा लो बनला आणि आता आपण वर चाललोय. म्हणजे ही मुवमेंट जी आहे, हा हाय बनलेला आणि हा लो बनलेला, ही मुवमेंट कंप्लीट झालेली आहे आणि आता इथून एक बाउन्स येतोय. मग अशा वेळेला आपल्याला जो हाय बनला होता त्याला आपण पहिलं मार्क करायचं, जो लो बनलाय त्याला नंतर मार्क करायचं. आता मी थोडंसं काय करतो, ह्या लेवल जे आता आपण इथे प्लॉट केल्यात थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला चार्ट आणि लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील. तर आता इथे जर आपण झूम केलं तर तुमच्या लक्षात येईल की सध्या आज काल आपण जर बघितलं डेली टाइम फ्रेम मध्ये तर 38.2% ची जी लेवल होती ह्याचा रेजिस्टन्स घेऊन आपण खाली गेलो होतो आणि ही जी लेवल होती 23.6% ची ह्याचा सपोर्ट घेतला होता. आज पण आपण 23.6% चा सपोर्ट घेतलाय. काल आपण इथे अगदी टोकापर्यंत खाली गेलो होतो आणि तिथनंच रिव्हर्सल येतंय. आता हे मी आज आणि काल म्हणतोय, ही मागच्या आठवड्यातली कॅन्डल आहे आणि ही ह्या आठवड्यातली कॅन्डल आहे. तर आपल्याला इथे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या आठवड्यात काय झालं, इथे 23.6%च्या लेवलला सपोर्ट घेतला गेला आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला आणि 38.2%ची लेवल जी आहे ती ब्रेक केलेली आहे. आता मी मागच्या आठवड्यात सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं की ही जी मंदी झाली आहे ही चेंज होऊन तेजीमध्ये कधी कन्वर्ट होऊ शकते, ज्या वेळेला वर जात असताना ही 50%ची लेवल आहे ती ब्रेक होईल. 50%ची लेवल कुठे आहे, 50%ची लेवल आहे 52,330 ला. जोपर्यंत 52,330च्या वर टिकत नाही तोपर्यंत आपण काय म्हणणार, हे जे सेलिंग झालंय
त्यानंतर आलेली ही रिट्रेसमेंट आहे. म्हणजे चेंडू जेव्हा आपण 10व्या मजल्यावरून खाली टाकतो तेव्हा काहीही न करता जमिनीवर आपटल्यावर तो काहीही न करता किमान 5 मजले तरी वर ऑटोमॅटिक उसळतो. बरोबर. तर हा मग त्याला रिट्रेसमेंट आहे. आता जर समजा ही किंमत इथून वर जाते, ही 50% वर टिकायला लागली, तर मग आपल्याला काय लक्षात येईल की हे ऑटोमॅटिक वर जात नाहीये, हे शॉर्ट कव्हरिंग फक्त नाहीये, तर बायरचा पण त्याला सपोर्ट आहे. बायरचा सपोर्ट आहे म्हणजे खालनं सुद्धा जर ताकद लागली तरच ते 50%च्या वर टिकू शकतं. आणि तसं व्हायला लागलं तर मग आपण काय म्हणणार, ही जी मंदी चालू होती त्याला आता रिव्हर्सल आलेला आहे आणि आता तेजीचा ट्रेंड चालू होऊ शकतो. आता हा दोन प्रकारे होऊ शकतो. एक म्हणजे ज्याला आपण व्ही शेप रिकव्हरी म्हणतो, म्हणजे ज्या पद्धतीनं स्पीडमध्ये खाली आलंय, पुढच्या आठवड्यात कदाचित काय होईल, इथे लो बनून आता वर चाललंय, डायरेक्टली असं वर जाताना येणाऱ्या काळात आपल्याला पुढच्या आठवड्यात त्याच्या पुढच्या आठवड्यात बघायला मिळेल. ह्याला आपण म्हणतो व्ही शेप रिकव्हरी. बरोबर. कधी कधी काय असतं, यू शेप रिकव्हरी असते. यू शेप रिकव्हरीमध्ये काय होतं की खाली येतं, इथे 1-2 आठवडे खालच्या बाजूला असं राहतं आणि त्यानंतर वर जातं. बरोबर. तर अशा पद्धतीनं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे इथे ही कॅन्डल बनली आहे, तशीच एक कॅन्डल इथे बनणार अशीच. असं 2-3 कॅन्डल आपल्याला इथेच बनलेल्या दिसणार खालच्या बाजूला आणि मग शेवटी एक कॅन्डल मोठी बनणार आणि आपण मग वर जाणार. म्हणजे खालच्या बाजूला 2-4 कॅन्डल बनवून मग आपण जर वर चाललो असलो तर त्याला यू शेप रिकव्हरी म्हणतात. आणि कधी कधी काय होतं, डब्ल्यू शेप रिकव्हरी सुद्धा येते. म्हणजे काय होतं, खाली आलेलं आहे, इथून वर जाईल, 50%चा रेजिस्टन्स घेऊन थोडंसं खाली येईल पुन्हा आणि परत जर वर जायला लागला, आता पुढच्या वेळेला काय व्हायला पाहिजे, हा जो लो बनला होता हा लो परत टेस्ट होता नाही, त्याच्यावरनंच आपल्याला पुन्हा जायला पाहिजे आणि परत 50%ची लेवल जर ब्रेक झाली तर आपल्याला इथे डब्ल्यू शेप रिकव्हरी सुद्धा बघायला मिळू शकते. तर आता येणाऱ्या काळात येणाऱ्या पुढच्या आठवड्यात किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात ठरेल की 50% लेवलला आपल्याला कशा प्रकारे बँक निफ्टीची किंमत आहे ती रिॲक्ट करते. तर त्यामुळे आता थोडंसं आपल्याला जर तेजी करत असू आपण तर 52,300 52,350 या आसपास आपल्याला टार्गेट ठेवू शकतो. त्याच्यापेक्षा मोठं टार्गेट आता सध्या ठेवता येणार नाही. तर माझ्या मते तुम्हाला आता ती गोष्ट लक्षात आली असेल. आणि त्याच्यानंतर 50% लेवलला ज्या पद्धतीनं रिॲक्शन मिळेल त्यावर मग पुढचं सर्व गणित अवलंबून असेल. तर हे झालं तुम्हाला अतिशय विस्तृत असं वीकली टाइम फ्रेम मधलं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण बघूया डेली टाइम फ्रेमवर आपल्याला काय चित्र दिसतंय. डेली टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघायला गेलात तर मी थोडंसं तुम्हाला ह्या झूम लेवलला ऍडजस्ट करतो म्हणजे तुम्हाला इथे दिसू शकेल. काय झालंय बघा, इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय का चेक करायचं आहे. सेलिंग आलं, इथपर्यंत खाली गेलं, त्यानंतर एक तेजी झाली, इथपर्यंत वर गेली, परत इथपर्यंत खाली आलं आणि आता परत वर जात आहे. तर आता इथे आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसतोय. मात्र काय झालंय, हा जो हाय होता या हायच्या आसपास येऊनच म्हणजे 52,100च्या आसपास तुम्ही जर इथे काळजीपूर्वक बघितलं तर हा हाय जो होता तो 52,100च्या आसपास होता. तर हाय 52,022च्या आसपास होता, त्याच्यावर आपण क्लोजिंग दिलंय. पुढच्या आठवड्यात जर ह्या आठवड्यात बनलेला किंवा आज बनलेला जो हाय आहे, आज बनलेला जो हाय आहे तो पुढच्या आठवड्यात जर ब्रेक झाला, याच्यावर टिकायला लागलं तर आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आलं असं म्हणता येऊ शकेल. तर ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. आता त्याबरोबर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की डब्ल्यू पॅटर्न आपल्याला दिसला, डब्ल्यू पॅटर्नच्या ब्रेकआउटला आता आलेला आहे. आजचा हाय जो आहे, आजचा हाय किती आहे तर 52,200 आहे. 52,200च्या आसपास हाय बनलाय. तो जर ब्रेक झाला वरच्या बाजूनं तर आपल्याला काय होऊ शकतं, आणखीन मोठी तेजी बघायला मिळू शकते. हे झालं डब्ल्यू पॅटर्नचं. डबल कन्फर्मेशनसाठी आपल्याला आणखीन एक पॅटर्न दिसतोय. तो पॅटर्न जर तुम्ही बघितलात तर ह्या शेवटच्या 2 कॅन्डल बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल इथे आपल्याला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला आहे. एनगल्फ करणं म्हणजे काय, अलीकडच्या कॅन्डलला कव्हर करणं. तुम्ही बघू शकता हाय आणि लो, कालची जी कॅन्डल होती, आजचा हाय जो आहे तो कालच्या हाय पेक्षा हायर आहे आणि आजचा जो लो आहे तो कालच्या लो पेक्षा लोअर आहे. म्हणजे आजच्या कॅन्डलनं मागच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. ही सुद्धा एक बुलिश आपल्याला चार्ट पॅटर्न आहे. हा बुलिश चार्ट पॅटर्न आहे. त्यामुळे जर आजचा हाय ब्रेक झाला पुढच्या आठवड्यात
तर एक मोठी तेजी बघायला मिळू शकते. म्हणजे आपल्याला दोन बुलिश पॅटर्न दिसत आहेत. कोणकोणते दोन बुलिश पॅटर्न आहेत? पहिला डब्ल्यू पॅटर्न आहे, दुसरा बुलिश एनगल्फिंग पॅटर्न आहे. असे दोन टेक्निकल पॅटर्न आता आपल्याला इथे दिसत आहेत. त्यामुळे 52,200च्या वर टिकायला लागल्यानंतर आपल्याला एक मोठी मूवमेंट बघायला मिळू शकते. पण थोडंसं सावध आपल्याला का राहायचं आहे? थोडंसं सावध ह्यासाठी राहायचं आहे की 52,330च्या आसपास आपण राऊंड फिगर 300 किंवा 350 आहे असं म्हणूया, तर तिथे आपल्याला थोडंसं हे आहे 50% ची लेवल आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला एक लक्षात ठेवली पाहिजे की मी तुम्हाला आता दाखवतो ड्रॉ करूनच, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. वर जात असताना आपल्याला ओके, तर 52,582च्या आसपास एक गॅप तयार झालेली आहे. तुम्हाला मी इथे दाखवतो. 52,582 आणि 52,817. म्हणजे जर आता इथून पुढे आपल्याला तेजी करायची असेल, तर ही जी गॅप आहे, ही गॅप आपल्याला काय म्हणून काम करणार आहे? ही गॅप आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तर त्यामुळे आपण वर जात असताना जास्तीत जास्त कोणती कोणती टार्गेट्स ठेवू शकतो? तर त्याच्यासाठी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची. ही आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे, गॅप आहे. तर त्यामुळे इथून वर जात असताना 52,300, 52,400, 52,500 ह्या लेवल्स आपल्याला आता सावध राहायला लागणार आहे. कारण 52,600 पासून 52,800 पर्यंत राऊंड फिगर घेतलंय, 52,582-83 लेवल आहे आणि 52,817 आहे. त्यामुळे 52,600 ते 52,800 ह्या लेवलपर्यंतच आपल्याला टार्गेट ठेवावं लागेल. तर मी तुम्हाला वर जाताना कुठे कुठे अडथळे आहेत ते पण सांगितले. चार्ट पॅटर्न कशा पद्धतीनं तयार होतोय ते पण सांगितलं. म्हणजे आता तुम्हाला संपूर्ण विश्लेषण लक्षात आलं असेल बँक निफ्टीचं. आपण आता पुढे जाऊया. बँक निफ्टीच्या या अतिशय विस्तृत अशा विश्लेषणानंतर आपण आता पुढे जाणार आहोत आणि 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये निफ्टीचा चार्ट आता ओपन करणार आहे. त्यासाठी मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करण्यासाठी ओके, इथे आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया आणि काल काय झालं, आज काय झालं, या गोष्टींचा थोडासा विचार करूया. जसं काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला कालच असं वाटत होतं की शॉर्ट कव्हरिंग येईल आणि आपल्याला तेजी होऊ शकेल. पण इथे लक्षात आलंच तुम्हाला की गॅप अप ओपन झालं, सेलिंग आलं आणि मग सेलिंग कंटिन्यू झालं. आणखीन ओव्हरसोल्ड सिच्युएशन होऊ दिली गेली. इथे थोडंसं वेगळं चित्र दिसतंय बघा. बँक निफ्टीमध्ये वेगळं चित्र दिसलं, इथे वेगळं. इथे गॅप डाऊन ओपन झालं, ओपन इक्वल टू हाय झाला. पहिल्या 15 मिनिटामध्ये स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल बनवली गेली. तिसऱ्या लेवलच्या आपल्या टार्गेट पर्यंत बरोबर म्हणजे 24,575 पर्यंत सेलिंग कंटिन्यू झालं. तिन्ही टार्गेट खालच्या बाजूची अचीव झाली आणि त्यानंतर एक बाउन्स आला. आता ज्या वेळेला अशी स्ट्रॉंग रेड कॅन्डल बनलेली असते, स्ट्रॉंग बिअरिश कॅन्डल बनलेली असते, तर त्यावेळेला जर समजा नेक्स्ट कॅन्डल ह्या कॅन्डलच्या 50%च्या वर जाऊन क्लोज झाली, तर ही जी कॅन्डल बनलेली असते, म्हणजे कधीही लक्षात ठेवा, समजा ही एक ग्रीन कॅन्डल आहे, मी तुम्हाला उदाहरण सांगतो. ही ग्रीन कॅन्डल आहे, त्यानंतर रेड कॅन्डल बनली आणि ती रेड कॅन्डल 50%च्या खाली येऊन क्लोज झाली. म्हणजे ही रेड कॅन्डल आहे, लक्षात घ्या, ही रेड कॅन्डल आहे. ही ग्रीन कॅन्डल आहे पहिली. म्हणजे एक खूप मोठी तेजी झाली होती, मात्र लगेचच खाली आली आणि 50% लेवलच्या खाली आली. त्यामुळे ह्या ग्रीन कॅन्डलचा, ही जी पहिली ग्रीन कॅन्डल होती, त्यामुळे तयार झालेलं जे बुलिश वातावरण होतं ते ह्या रेड कॅन्डलमुळे संपलं. 50% पेक्षा खाली आल्यामुळे बायरनी खूप वर नेलं, लगेच सेलरनी खाली आणलं. म्हणजे त्यानंतर बायरचा सपोर्ट मिळाला नाही. त्यामुळे ह्या बुलिश कॅन्डलनं तयार केलेलं जे बुलिश वातावरण होतं ते लगेच संपलं असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं ह्या रेड कॅन्डलमुळे तयार झालेलं बेरिश वातावरण पुढच्या 15 मिनिटातच 50% लेवल क्रॉस करून वर आल्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की हे बेरिश वातावरण संपलं. तर दुसरी गोष्ट, हे झालं पहिलं टेक्निकल अनालिसिस. दुसरी गोष्ट, ही जी कॅन्डल बनली ही इनसाइड कॅन्डल बनली, म्हणजे ह्या कॅन्डलच्या आत बनली आणि ही बुलिश इनसाइड कॅन्डल होती. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हाय जिथे ब्रेक झाला, म्हणजे ह्या कॅन्डलला, तिथून मग काय झालं, तेजी व्हायला सुरुवात झाली.
खालच्या आपल्या इम्पॉर्टंट लेवलला जवळजवळ तासभर फाईट केल्यानंतर ब्रेकआउट मिळाला. वरच्या इम्पॉर्टंट लेवलला पुन्हा जवळजवळ तासभर, पाऊण तास फाईट केल्यानंतर मग ब्रेकआउट मिळाला. पहिल्या टार्गेटला पण जवळजवळ तासभर फाईट केल्यानंतर ब्रेकआउट मिळाला. आपल्या प्रत्येक लेवलला जर तुम्ही बघितलं तर रिस्पेक्ट देत देत निफ्टी काय झालं, वर जाताना आपल्याला बघायला मिळालं. अर्थात बँक निफ्टी जेवढं वर गेलंय तेवढं निफ्टी वर गेलेलं नाही, पण निफ्टीमध्ये सुद्धा शॉर्ट कव्हरिंग आपल्याला बघायला मिळाली. तर हे झालं आज दिवसभरात निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेम बघूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये आपण चार्ट ओपन केलाय आणि इथे पूर्ण चित्र वेगळं दिसतंय बघा. म्हणजे जसं आपल्याला बँक निफ्टी मध्ये दिसलं तसं चित्र आपल्याला इथे दिसत नाहीये. जनरली काय होतं ते आता समजून घेऊया. ही खूप पूर्वी एक तेजी झाली होती, त्यानंतर थोडंसं सेलिंग आलं, परत एक तेजी झाली, परत थोडं सेलिंग आलं, परत एक तेजी झाली आणि आता सेलिंग येते. आता ह्याच्यामध्ये ना ह्या ज्या दोन लेवल आहेत, म्हणजे हा हाय बनला होता आणि हा हाय बनला होता, ह्या लेवल खरं बघायला गेलं आणि हा जो लो बनलेला, तर ह्या लेवलला फार महत्व आहे. आता ह्याच लेवल मी तुम्हाला ऍक्च्युअल ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय चित्र आपल्याला तयार होतंय. ओके, तर आता मी ह्या तीन लेवल काढल्यात. थोडंसं डार्क करतो म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मोबाईलवर जरी हा व्हिडिओ बघत असलात तरी सुद्धा तुम्हाला त्या दिसू शकतील. आता ह्या ज्या तीन लेवल आहेत ना, ह्या तीन लेवल आपल्याला जर किंमत वर गेली आहे तर सपोर्ट म्हणून काम करणार आहेत. पहिला सपोर्ट आहे इथे, जो आपल्याला लगेच ब्रेक झाला 2 आठवड्यापूर्वीच, 25,333चा. दुसरा सपोर्ट जो आहे हा आपल्याला मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात ब्रेक झाला 25,078चा. आणि तिसरा जो सपोर्ट आहे हा घेतला गेला 24,753चा, 24,750 आहे असं समजूया. आता काय झालंय, ह्या तीन सपोर्ट पैकी आता हा सपोर्ट सध्या काम करतोय 24,750चा. हा जो आहे हा रेझिस्टन्स मध्ये रूपांतरित झालाय. मागचे 2 आठवडे जर तुम्ही बघितलं तर ह्या लेवलच्या वर जाताना दिसत नाहीये. ती लेवल कोणती आहे, 25,075, राऊंड फिगर घेऊया. आता जर पुढच्या आठवड्यात जोपर्यंत 25,075च्या वर टिकत नाही, कारण हा एरिया आता काय आहे, हा एरिया आता रेझिस्टन्स झोन आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. वर जाताना निफ्टीला त्रास होणार आहे 25,075 पासून 25,333 पर्यंत, तर हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम करणार आहे. तेजी व्हायला पाहिजे असेल तर 25,075च्या वर टिकलं पाहिजे निफ्टी. ही झाली पहिली कंडिशन. जर समजा 24,750च्या खाली टिकायला लागलं तर मग आता तिन्ही सपोर्ट तुटले आणि मग आणखीन सेलिंग येऊ शकतं, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जर 24,750 ही लेवल तुटली तर, जर समजा ही तुटली नाही आणि तेजी म्हणजे गॅप अप ओपन झालं आणि पुढच्या आठवड्यात वर जायला लागलं, तर मग आपल्याला कोणकोणत्या लेवल्स, आता इथे तुम्हाला लेवल कळल्या. पहिली कुठली आहे 24,750, पुढची लेवल कुठली आहे 25,075, त्याच्या पुढची कुठली आहे 25,333. आता आपण काय करूया, ह्या सर्व लेवल काढून टाकूया आणि आपण असं अज्युम करूया की जसं बँक निफ्टीमध्ये तेजी व्हायला लागली आहे, निफ्टीमध्ये सुद्धा तेजी व्हायला लागेल. तर अशा वेळेला आपल्याला कोणत्या लेवल्स बघायला मिळतील, तर ते समजण्यासाठी मी इथे तुम्हाला फिब रिट्रेसमेंट लेवल काढलेले आहेत. आपल्याला थोडं झूम करून मी दाखवतो म्हणजे कळेल. सगळ्यात पहिली अडचण काय आहे, वर जात असताना आपल्याला ह्या लेवलच्या वर टिकायचं आहे 23.6. म्हणजे ती कुठली लेवल आहे 23.6%ची, 24,975. 24,975च्या वर टिकलं पाहिजे, ही पहिली अट आहे तेजी करायची असेल तर. दुसरी अट काय आहे, ही लेवल जी आहे मागचे 2 आठवडे जी लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करते ती लेवल कोणती आहे 25,220 ची. म्हणजे 25,220 मागच्या आठवड्यात सुद्धा इथेच हाय बनला, या आठवड्यात सुद्धा इथेच हाय बनला आणि तिथून खाली गेलं. म्हणजे आपल्याला तेजी होण्यासाठी पहिली लेवल तर आहे 24,975, दुसरी लेवल वर जायला पाहिजे 25,220च्या, आणि हे झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची रेझिस्टन्स लेवल आहे ती म्हणजे 50% लेवल. ही कुठे आहे, ही आहे 25,425 ला. तर ही तीन अडथळे आपण जोपर्यंत पार करणार नाही तोपर्यंत आपल्याला इथून पुढे तेजी होताना
अवघड दिसतंय. तर आता हेच मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीनं ह्या 3 लेव्हल काढून दाखवलेलं होतं. तुम्ही जर बघितलं तर आसपास मिळणार. टेक्निकल एनालिसिसमध्ये कायम लक्षात ठेवा, की एक्झॅक्ट लेव्हल आपल्याला गणिताच्या आणि त्याच्या लेव्हल मिळत नाहीत. ह्या जशा 3 लेव्हल होत्या, तशाच आता तुम्हाला इथे ह्या 3 लेव्हल पण दिसतायत. तर ह्या सर्व लेव्हलला आपल्याला लक्ष ठेवायचं. ह्या 3 लेव्हल आहेत, ह्या गणितानं आलेल्या आहेत, ज्या मी काळ्या रंगात दाखवतोय. आणि ह्या ज्या 3 लेव्हल आहेत, ह्या ॲक्चुअली आपल्याला चार्टनुसार आलेल्या आहेत. जवळ-जवळ आहेत. ह्या आसपास आपल्याला थोडासा रेझिस्टन्स फेस होणार आहे आणि जेव्हा ह्याच्या सगळ्याच्या वर निघेल, तेव्हाच मग आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा तेजी होताना बघायला मिळेल. अर्थात इथे खूप शॉर्ट दिसतंय आपल्याला. जर वर जायला लागलं, तर ह्याच्यामध्ये शॉर्ट कव्हरिंगमुळे आपण खूप जलद गतीनं सुद्धा वर जाऊ शकतो, असं चित्र आपल्याला आता दिसतंय. तर हे झालं निफ्टीचं वीकली टाइम फ्रेम मधलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण काय करूया, आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया आणि त्यापूर्वी या सर्व लेवल जे आहेत या काढून टाकूया. डेली टाइम फ्रेम मध्ये जर इथे चित्र बघितलं, तिथे चित्र वेगळं दिसतंय. बँक निफ्टीमध्ये इथे चित्र वेगळं दिसतंय. इथे काय वेगळं दिसतंय मी तुम्हाला सांगतो. इथे चित्र असं दिसतंय की एक सेलिंग आलं होतं, त्यानंतर एक बाउन्स आला आणि पुन्हा सेलिंग येते. आता ह्याच्यामध्ये फरक असा आहे की इथे एन पॅटर्न तयार होतोय आणि जर हा लो ब्रेक झाला आणि ह्याच्या खाली टिकलं, तर आपल्याला सेलिंग वाढू शकतं. तर ती लेवल कोणती आहे ती सुद्धा आता समजून घेऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ही लेवल दिसेल. ही लेवल आहे 24,700 ची. 24,700च्या खाली आपण आता ओपन झालो होतो, खाली खाली जायचा प्रयत्न झाला, मात्र वर येऊन क्लोज दिलाय. जर 24,700च्या खाली पुढच्या आठवड्यात सोमवारी जर जायला लागलं आणि टिकायला लागलं, तर मग आपल्याला काय तयार होईल, हा जो एन पॅटर्न आहे, हा एन पॅटर्न आपल्याला ऍक्टिव्हेट होऊ शकतो. त्यामुळे 24,700च्या खाली जर जायला लागलं, तर मग पुन्हा तेजी करता येणार आपल्याला लगेच नाही, कारण नंतर खाली जाऊ शकतं. आणि जर आजचा लो जो आहे साधारणपणे 24,600च्या आसपास, तो जर ब्रेक केला, तर मग मंदी कन्फर्म होऊ शकते. अर्थात मार्केटमध्ये 100% गॅरंटी कसलीच नसते. आपण काय करू शकतो, 60%, 70%, 80% शक्यता सांगू शकतो. जसं मी कालच तुम्हाला सांगितलं, मार्केट ओव्हरसोल्ड व्हायला लागलंय. कदाचित आता आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो. काल आला नाही, आज आपल्याला तो बाउन्स बघायला मिळाला. तसंच गॅरंटीनं आपल्याला टायमिंग करता येत नाही, पण ह्या लेवल जे आहेत, ह्या लेवलनं आपल्याला बऱ्यापैकी काम करता येऊ शकतं. त्याचबरोबर तुम्ही पूर्वीचा जर लो बघितलात, तर पूर्वी कोणत्या लेवल पासून रिकव्हरी आली होती, तर ह्या लेवल पासून रिकव्हरी आली होती 24,750 पासून. तर आता आपल्याला लक्षात येईल 24,700 ते 750 हा एरिया जो आहे हा सपोर्ट का आहे. हा एरिया जो आहे हा सपोर्ट म्हणून का काम करतोय, तर ह्याचं कारण आपल्याला लक्षात येईल की ह्यापूर्वी सुद्धा इथे येऊन 24,750 ला येऊन बाउन्स आला होता. त्यानंतर 24,700 ला येऊन बाउन्स आला होता. त्यामुळे 24,700 ते 750 हा एरिया आपल्याला सपोर्ट आहे आणि आज तो सपोर्ट काल आणि आज घेतला गेलेला आपल्याला दिसतोय. आता काय होऊ शकतं, जर समजा हा हाय ब्रेक झाला, तर काय होईल, हळूहळू आपण तेजी करायला लागू शकतो. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. या सर्व लेवल आता काढून टाकतो ज्या लक्षात आल्या आहेत तुम्हाला. इथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, जर तेजी होणार असेल तर, मंदी होणार असेल तर नाही, पण तेजी होणार असेल तर तुम्ही इथून इथे सुद्धा फिब रिट्रेसमेंट लेवल लावू शकता. म्हणजे तुमच्या लक्षात येईल बरोबर आपल्याला आज जो हाय बनला आणि त्यानंतर रेझिस्टन्स फेस झाला, ही लेवल कोणती आहे. मी तुम्हाला पाहिजे तर थोडंसं आणखीन झूम करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित क्लिअर कट चित्र दिसू शकेल. आज जिथे हाय बनला ती 50% ची लेवल होती, म्हणून किंमत इथपर्यंत गेली आणि पुन्हा खाली आली इथपर्यंत. 24,850 ला का आली, कारण 24,890 ला आपल्याला जिथे 50% ची लेवल होती, तिथे रेझिस्टन्स असल्यामुळे आपल्याला किंमत खाली आलेली बघायला मिळते. तर 24,890 ला रेझिस्टन्स आहे. जर समजा डेली टाइम फ्रेम मध्ये 24,890च्या वर टिकलं, तर मग आपण म्हणू शकतो की ही जी सेलिंग आली होती ती आता रिव्हर्स झाली आहे आणि आपल्याला वर जायला सुरुवात झाली आहे. वरच्या बाजूला टार्गेट काय असेल, 24,965 चं आपल्याला टार्गेट असणार. तर तोही ब्रेक झाला,
तर मग आपण वर जाऊ शकतो 25,075ला. तर अशा पद्धतीनं आपल्याला लेव्हल्स बघायला मिळू शकतात. सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो? ही जी लेव्हल आहे 38.2% ची 24,813च्या आसपास तिथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो. त्याच्या खाली आलं तर ही जी आपल्याला लेव्हल आहे 23.6% ची 24,719 तिथे सपोर्ट घेतला जाऊ शकतो. तुम्ही काय करा, तुम्ही ह्या सर्व लेव्हल्स लक्षात घ्या. मार्केट चालू असताना सुद्धा या लेव्हलला ऑब्झर्व करा. तुमच्या लक्षात येईल त्या लेव्हलला बऱ्यापैकी आपल्याला तिथे सपोर्ट किंवा रेझिस्टन्स घेतला गेलेला बघायला मिळतो. हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपल्याला काय करायचं आहे, जनरली आपण विकली अनालिसिसमध्ये स्टॉकचे अनालिसिस करत नाही, पण आज मी तुम्हाला या आठवड्यात जे स्टॉक बघितले त्यांचे कसे कसे रिझल्ट आले ते मी थोडक्यात दाखवणार आहे. काही विश्लेषण करणार नाहीये, पण ह्या स्टॉकवर तुम्ही येणाऱ्या काळात सुद्धा लक्ष ठेवू शकता. त्यासाठी आपण पुन्हा एकदा चार्टवर जाऊया. डेली टाइम फ्रेममध्ये आहोतच आपण. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो. ओके. आणि या आठवड्यात आपण जे स्टॉक बघत होतो ते पुन्हा एकदा शेवटचे बघायला सुरुवात करूया, कारण पुढच्या आठवड्यात आपण वेगळे स्टॉक बघणार आहोत. सगळ्यात पहिला स्टॉक जो होता JSW एनर्जीचा, आपल्याला ज्या वेळेपासून इथे रिव्हर्सलचा पॅटर्न दिसला त्यानंतर तुम्ही बघू शकता कंटिन्यू खाली येतोय. सपोर्ट म्हणजे फायनल टार्गेट जवळजवळ आज अचीव झालं आणि त्यानंतर बाउन्स आलाय बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं इथे खाली आला मग बाउन्स आला, इथे सुद्धा बघा ह्या इथे आला मग बाउन्स आला. त्याच पद्धतीनं आपल्याला इथे टच झाल्यानंतर बाउन्स आला. म्हणजे आपण म्हणू शकतो की आपलं जे टार्गेट होतं 663 664च्या आसपास, तर तिथपर्यंत खाली पोहोचलेलं आहे. टार्गेट अचीव झालेलं आहे. म्हणजे पहिल्या स्टॉकला जे टार्गेट होतं ते अचीव झालंय. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया. हा स्टॉक जो होता यानं कालच आपल्याला टार्गेट अचीव करून दिलं. इथे बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न झाल्यानंतर आपण हा स्टॉक बघत होतो. पहिले 2 दिवस जरा साईडवेज झालं, मात्र त्यानंतर आपल्याला टार्गेट अचीव झालं. आज आपण ब्रेकआउट करून नेक्स्ट टार्गेटच्या दिशेनं चाललोय. पुढच्या आठवड्यात कदाचित 405 रुपयाच्या आसपास असणारं हे जे टार्गेट आहे हे पुढच्या आठवड्यात कदाचित येऊ शकेल. ते आलं की त्यानंतर मग पुढचा विचार तुम्ही करू शकता. त्यानंतर तिसरं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं टार्गेट बघायला मिळालं. आज खूप गॅपडाऊन ओपन झालं. त्यांची काहीतरी न्यूज होती MGLची आणि त्याच्यामुळे खूप गॅपडाऊन ओपन होऊन आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. हा सुद्धा आपल्याला शॉर्ट सेलिंगचाच कॅन्डिडेट होता, ज्याच्यामध्ये खूप चांगलं टार्गेट अचीव झालेलं आहे. चौथा जो स्टॉक आहे त्यानं आपल्याला थोडंसं काय केलं, म्हणजे 4 पैकी एकच स्टॉक असा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जसं हवं तसं यश बघायला मिळालं नाही. मात्र वरच्या 3 स्टॉकनी खूप चांगलं टार्गेट केलं, चांगले टार्गेट अचीव केले, पण एका स्टॉकमध्ये आपल्याला तसं बघायला मिळालं नाही. अर्थात हे होतंच, मार्केट कुणी 100% प्रेडिक्ट करूच शकत नाही. तर इथे काय झालं, इथे सेलिंग झाली, त्यानंतर एक बाउन्स आला आणि पुन्हा सेलिंग होत होतं. मात्र ह्या सेलिंग नंतर आपली अपेक्षा अशी होती की हा लो ब्रेक झाल्यानंतर एक सेलिंग होईल आणि खालचं टार्गेट येईल. मात्र इथे बाउन्स आला, त्यानंतर पुन्हा इथे आलं, इथे बाउन्स आला. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे. इथपर्यंत सेलिंग आलंय, त्यानंतर हा बाउन्स आला, परत इथपर्यंत सेलिंग आलं, हा बाउन्स आला आणि डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट दिलाय. समजा पुढच्या आठवड्यात हा हाय जो आहे 1270च्या आसपास बनलेला, हा जर ब्रेक झाला तर डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मिळू शकतो आणि आपल्याला एक वरच्या दिशेनं मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते. अर्थात तुम्ही या स्टॉकवर सुद्धा पुढच्या आठवड्यात लक्ष ठेवू शकता. तर हे झालं आपल्याला वीकली अनालिसिस. हे अनालिसिस तुम्हाला कसं वाटलं? जर हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलंय कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.